मंजित प्राईड ग्रुप जो आहे, तर हा ग्रुप सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉप 1चा ग्रुप आहे. त्यांनी सांगितलं की आपले जवळपास सगळे फ्लॅट जे आहेत ते ईस्ट फेसिंग, वेस्ट फेसिंग असे आहेत. मॅम, आम्ही सॅम्पल फ्लॅट जे यांचे रेडी होते ते बघण्यासाठी म्हणून सहज म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो. परंतु त्यांचे जे सॅम्पल फ्लॅट आम्ही बघितले तर ते आमच्या मनामध्ये एवढे त्यावेळेस भरले की आम्ही त्याच क्षणीच डिसाईड केलं की आपल्याला इथे फ्लॅट बुक करायचा आहे. आम्ही क्षणाचाही विचार न करता सॅम्पल फ्लॅट बघूनच त्याच क्षणी आम्ही आमचा फ्लॅट बुक केलेला आहे. नव्हता आम्ही आता बघण्यासाठी म्हणून आलो, पण इथली ॲम्युनिटीज बघितल्या. ॲम्युनिटीजनुसार खूप छान वाटलं म्हणून आम्ही तो बुक केला. एका दिवसात निर्णय घेतला. ते म्हणजे पूर्णतः त्यांनी जेवढ्या सांगितल्या त्यापेक्षा सरसच मिळालेल्या आहेत आम्हाला. आम्ही तरी त्याबद्दल फार खुश. एक गोष्ट सांगायची म्हणजे मॅडम, आता एक आपण वयाच्या एका टप्प्यावर असं येतो की त्यावेळेस आपल्यासोबत मुलं नसतात, ते आउट ऑफ जॉब निमित्ताने वगैरे गेलेले असतात. मग त्यावेळेस सिक्युरिटी हा एक विषय फार जिव्हाळ्याचा असतो आणि तो विषय या ठिकाणी अगदी म्हणजे कडेकोटपणे पाळला गेलेला आहे. आणि अनेक जी कुटुंब आम्ही या ठिकाणी बघतोय त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आजकालची जी तरुण पिढी आहे जे IT क्षेत्रामध्ये जॉब करतात, त्यांनी सुद्धा या प्रोजेक्टला प्रिफरन्स दिलेला आहे. आणि अगदी तरुण वयापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांची पसंती या प्रोजेक्टला आलेली आहे. आणि मी एक स्पोर्ट्समन आहे, नॅशनल स्पोर्ट्समन. त्यामुळे इथे अगदी स्पोर्ट्सचं खूप मोठं वातावरण आहे. आणि आम्ही इथे योगाचे क्लासेस सुद्धा सुरू केलेले आहे 21 जून. हो मॅम, आम्ही फ्लॅट चॉईस करतानाच त्यांना विचारलेलं की वास्तूचं तुम्ही बघितलेलं आहे का, तर त्यांनी सांगितलं की आपले जवळपास सगळे फ्लॅट जे आहेत ते ईस्ट फेसिंग, वेस्ट फेसिंग असे आहेत, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून कुठलाही फ्लॅट बुक करू शकता. आणि बघतोय आम्ही त्या पद्धतीने आम्हाला हा फ्लॅट मिळालेला आहे. आणि तुम्ही आमचा एंट्रन्स सुद्धा बघू शकताय, हॉल सुद्धा बघू शकताय. अगदी वास्तूनुसारच तो सगळा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. किचनच्या ॲम्युनिटीज म्हणजे जनरली फ्लॅट म्हणलं की अगदी कंजेस्टेड किचन असतं की जेथे फक्त उभं राहून ती लेडीज स्वयंपाक करू शकेल. परंतु आपण जर आता आमच्या किचनकडे बघितलं तर जी पंगत सिस्टीम आहे, एक 15 ते 20 लोक आरामात या ठिकाणी पंगत सिस्टीममध्ये जेवायला बसू शकतात. असं स्पेसियस किचन या प्रोजेक्टमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. स्पोर्ट्समन असल्यामुळे सकाळी व्यायाम वगैरे करायला बाहेर जायचंच आहे. इथे आता बाहेर जायची गरज नाहीये. तर त्या ॲम्युनिटीज आम्हाला आपल्या कॅम्पसमध्येच मिळालेल्या आहे, ज्या की माय वर्ल्डमध्ये पूर्णतः मिळाल. आणि इव्हन तो इथे म्हणजे आपण स्विमिंग टँक पण बघतोय. स्विमिंग टँक पण चालू झालेलाच आहे. त्यानंतर परत स्पोर्ट्ससाठी वरती जिम पण चालू होते आहे. यांच्याच वाक्याला जोडून मी अजून एक सांगू इच्छिते की इथल्या ज्या ॲम्युनिटीज होत्या त्यामध्ये एक स्विमिंग पूलच्या ॲम्युनिटीज आहे. आणि माझी खूप अशी सुप्त इच्छा होती की मला पूर्ण शिकायचं आहे. आणि इथली जी ॲम्युनिटीज आहे की बाबा आपल्याला ॲम्युनिटीजचा लाभ घेता यावा, याकरिता मी यावर्षी स्पेशल स्विमिंगचा क्लास लावून मी स्विमिंग शिकलेली आहे. आणि मी इथल्या स्विमिंग पूलचा मी यावर्षी नक्कीच आनंद घेणार आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे माय वर्ल्ड, म्हणजे माझं जग. ह्या ठिकाणी येऊन खरंच ही जी माय वर्ल्डची फॅमिली आहे, जे फ्लॅट धारक आहे, जे ओनर्स आहेत, ते आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहतो. आणि खरंच आम्हाला इथे माय वर्ल्डमध्ये म्हणजे या जगामध्ये येऊन आम्हाला बाहेरच्या जगाची बिलकुलच आता गरज वाटत नाही. आणि मी एका कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी राहत आहे. आणि या ठिकाणी आम्ही सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की यांचे जे प्रोजेक्टची क्वालिटी आहे, मटेरियल यूज करतात किंवा जे स्ट्रक्चर आहे तर ते A1 नंबरचं आहे. आणि आम्हाला कुठेही त्यामध्ये डिफेक्ट दिसून आलेला नाही. तर कमिटमेंट आहे, ती कमिटमेंट करतात. आणि सर्वांना आवाहन करू इच्छितो की मंजित प्राईड ग्रुप जो आहे, तर हा ग्रुप सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉप 1चा ग्रुप आहे. आणि आपण सुद्धा या ग्रुपला एक वेळ अवश्य भेट द्या आणि यांच्या प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि नक्कीच प्रिफर करा यांचे प्रोजेक्ट. एवढं तर आम्हाला असं वाटतंय की म्हणजे खरंच आम्ही आमच्या दुनियेमध्ये जाईल. माझी दुनिया ज्याला राहतो ना आपण, असं आम्ही माय वर्ल्डमध्ये राहतो. आणि इथलं एक स्पेशली जर म्हटलं तर कुठलाही जो उत्सव आहे, जो की गणेश उत्सव घ्या, नवरात्री घ्या किंवा होळी घ्या, हे पूर्ण कॉमनमध्ये करतो. आणि ते सुद्धा म्हणजे इथे तेवढ्या ॲम्युनिटीज दिलेल्याच आहेत आणि स्पेस सुद्धा तेवढी आहे. त्यानुसार आम्ही प्रत्येक वर्षी हे साजरे करतो आणि खूप छानपैकी करतो. त्यामुळे मी तरी म्हणतो इथून पुढे तरी कुणाला मी एखाद्या वेळेस घराची चॉईस करायची असेल तर घर नाही, इथे हा बंगलाच आहे. त्यामुळे हे बंगला म्हणून मी इथे आम्ही वावरतो आहोत.
माय वर्ल्डच्या ग्रुप तर्फे आपण आलेला आहात. आम्ही पण माय वर्ल्डचेच एक सदस्य आहोत. त्या निमित्ताने आम्ही सुद्धा आपले खूप खूप आभार व्यक्त करतो.